मुंबईतील मैदानं आणि मोकळ्या जागा वाचवण्यासाठी आज वांद्रेत ठाकरे सेनेनं तिरंगा आंदोलनाची हाक दिली आहे। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे। हातात तिरंगा घेऊन एकत्र येण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। भाजपनं मुंबईतील मैदानं हडप केली असा आरोपही ठाकरे सेनेनं केलेला आहे। इथे दृश्य आपण पाहतोय वांद्रेतील या ठिकाणी ठाकरे सेनेचं आज तिरंगा आंदोलन सुरू आहे। प्रत्येकानं हातामध्ये तिरंगा घेऊन एकत्र येण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं। फुटबॉल प्रेमींसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेलं बांद्राचं नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदान आता नामशेष होताना पाहायला मिळणार आहे। हे जे ग्राउंड आहे ते या खेळाडूंसाठी एक उत्तेजन देणारं ग्राउंड आहे। पहिल्यापासून मुलींना स्पोर्ट्स खेळायला देत नाही आणि अगर हा सोर्स भेटतो आम्हाला की ग्राउंड जवळ पण पडतो आणि मेन या ग्राउंडमध्ये प्रोटेक्शन आहे की सेफ फील होतो आणि अगर तोच ग्राउंड तुम्ही तोडतात ते म्हणजे मुलींचं ड्रीम्स आहे ते पण तुटतात सोबत। या ग्राउंडमधून जेव्हा बाहेर येतो एक फोटो गॅलरी आहे त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे प्लेयर्सचं नाव आहे। तसं तर काय होतं की माझं पण त्याचं नाव फोटो असेल बाहेर की याच ग्राउंडमधून खेळून पहिला मॅच खेळून तिथं मोठी प्लेयर बनली इंडियासाठी खेळली आहे। तसं देखो आपको एक बिल्डिंग बनाना है, जो बनाना है वो ये ग्राउंड को छोड़िए किधर भी बनाओ बिकॉज अ लॉट ऑफ किड्स आर गोना प्रोटेस्ट एंड दे वोंट लेट यू लीव। फुटबॉल प्रेमी मुली ज्या आहेत ते या ठिकाणी आता दाखल झालेल्या आहेत। आता थोड्या वेळातच या आंदोलनाला देखील सुरुवात होणार आहे। नक्की आंदोलन काय भूमिका घेतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। विनोद रावरासे, मी मनोज तांबे, साम टीव्ही।